नमस्कार मित्रांनो, फार्मा फ्युचर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी कृष्णा निर्मळे. आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे फार्मसी ऑफिसर एक्झाम 2019. 2 दिवसापूर्वी 26 फेब्रुवारी 2019ला पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट महाराष्ट्राने एक ॲडव्हर्टाईज पब्लिश केली आहे. त्यात जवळपास 190 ते 200 हे फार्मसी ऑफिसरच्या पोस्ट आहेत. आज आपण फार्मसी ऑफिसर एक्झाम याचा फॉर्म कसा फिल करायचा, स्टडी कशी करायची, कोणते बुक रेफर करायचे, एज्युकेशन अँड क्वालिफिकेशन सर्व डिस्कस करणार आहोत. कॅन्डिडेट हा डिप्लोमा इन फार्मसी पाहिजे आणि त्यांनी फार्मसी ॲक्ट 1948 नुसार रजिस्ट्रेशन केलेलं पाहिजे. एज रेंज एज रेंज या एक्झामसाठी 18 ते 38 वर्ष आहे. कॅन्डिडेटला हे बेसिक नॉलेज, मराठीचं बेसिक नॉलेज पाहिजे. ॲप्लिकेशन फीस हे जनरल कॅटेगरीसाठी 500 आहे आणि रिझर्व कॅटेगरीसाठी हे 300 आहे. त्यानंतर फॉर्म कसा फिल करायचा. फर्स्ट www.mahapariksha.gov.in भेट द्यायची. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा. ॲप्लिकेशन फॉर्म फिल करताना कॅन्डिडेटजवळ त्याचा फुल नेम, मदर नेम, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी आणि स्कॅन्ड पिक्चर आणि सिग्नेचर पाहिजे. त्यानंतर ॲड्रेस, कास्ट डिटेल आणि एज्युकेशन डिटेल फिल करताना पाहिजे कॅन्डिडेटजवळ. देन एक्झामिनेशन सेंटर, कॅन्डिडेटकडे हे 3 चॉईस राहणार आहेत एक्झामिनेशन सेंटर टाकताना. त्यानंतर पेमेंट मोड, कॅन्डिडेट हा ॲप्लिकेशन फीस हे ऑनलाईन थ्रू इंटरनेट बँकिंग सुद्धा पे करू शकतात. अदरवाईज क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड और भीम ॲपने सुद्धा पे करू शकतात. इम्पॉर्टंट डेट या एक्झामसाठी याची ऑनलाईन ॲप्लिकेशन 26 फेब्रुवारी 2019 स्टार्ट झालेलं आहे. याची लास्ट डेट हे 18 मार्च 2000 आहे. त्यानंतर एक्झामिनेशन पॅटर्न, यात एक्झामिनेशन पॅटर्न टोटली हे 200 मार्काची एक्झाम आहे. त्यात 80 मार्काचं हे टेक्निकल मीन्स फार्मसी रिलेटेड येणार आहेत. त्यानंतर 120 मार्काचं हे जनरल स्टडी आहे. त्यात मराठी हे 30 मार्काचं, इंग्लिश 30, अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे 30 मार्काचं राहणार आहे आणि सामान्य विज्ञान हे चालू घडामोडी हे 30 राहणार आहे. त्यानंतर आपण डिस्कस करणार टोटल वॅकन्सी किती आहेत. इन नाशिक डिव्हिजन 30 वॅकन्सी, लातूरमध्ये 34, ठाणे 23, पुणे 26, अकोला 30, नागपूर 36, औरंगाबाद 21 आणि अशा टोटल 190 फार्मसी ऑफिसरच्या वॅकन्सी निघालेल्या आहेत. त्यानंतर प्रिपरेशन स्टार्ट कसा करायचा. फर्स्ट रेफर सिलॅबस हे रीड करून घ्यायचं. त्यानंतर एक स्टँडर्ड बुक रीड करायचे. फार्मसी सेक्शनसाठी तुम्ही डिप्लोमा फर्स्ट इयर अँड सेकंड इयरची बुक रीड करू शकता. आणि अदर जे सब्जेक्ट आहेत मराठी, इंग्लिश, बीजगणित मीन्स अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, यासाठी तुम्ही MPSC रिलेटेड कोणतेही बुक रीड करू शकता. त्यानंतर आपण अदर म्हणजे फार्मसी सोडून जे नॉन टेक्निकल अदर सब्जेक्ट आहेत त्यासाठी कोणते बुक रेफर करायचे हे डिस्कस करू. मराठीसाठी परिपूर्ण मराठी व्याकरण हे बाळासाहेब शिंदेचं बुक रीड करू शकता. त्यानंतर संपूर्ण इंग्रजी व्याकरण बाय बाळासाहेब शिंदे हे इंग्रजीसाठी बेस्ट बुक आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणीसाठी बुद्धिमत्ता चाचणी बाय पंढरीनाथ राणे हे बेस्ट बुक आहे. त्यानंतर संपूर्ण गणितसाठी संपूर्ण गणित हे पंढरीनाथ राणेचं बुक बेस्ट आहे. त्यानंतर फॉर जनरल स्टडीसाठी एकनाथ पाटील तात्याचा ठोकळा हा बेस्ट बुक आहे फॉर जनरल स्टडी. त्यानंतर फार्मसी रिलेटेड स्टडीमध्ये हे सब्जेक्ट हे 2 विभागामध्ये डिवाइड केला आहे.
फर्स्ट इज मेजर सब्जेक्ट मीन्स इम्पॉर्टंट सब्जेक्ट, देन मायनर सब्जेक्ट. मेजर सब्जेक्टमध्ये फार्मास्युटिक्स, फार्मॅकोलॉजी, ज्युरिस्प्रुडन्स अँड कोग्नसी हे सब्जेक्ट येतात. मीन्स मॅक्झिमम क्वेश्चन हे याच टॉपिकमधून येतात, या सब्जेक्टमधून येतात. त्यानंतर मायनरमध्ये बायोकेमिस्ट्री, ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, हॉस्पिटल फार्मसी आणि हेल्थ एज्युकेशन अँड इट्स. फार्मसी रिलेटेड सब्जेक्ट हे दोन पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. पहिला आहे डिप्लोमा इन फर्स्ट इयर आणि दुसरा आहे डिप्लोमा सेकंड इयर. हे 6 सब्जेक्ट आहेत, ते डिप्लोमा फर्स्ट इयरमध्ये असतात आणि हे डिप्लोमा सेकंड इयरचे सब्जेक्ट. आपण फार्मसी रिलेटेड सब्जेक्टमध्ये कोणत्या सब्जेक्टला कोणतं बुक रेफर करायचं हे बघूयात. फर्स्ट फार्मास्युटिक्ससाठी फार्मास्युटिक फर्स्ट RM मेहताचं बुक यूज करायचं. त्यानंतर फार्मास्युटिकल इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी इनऑर्गॅनिक फार्मास्युटिकल केमिस्ट्री महाडिक आणि कोचेकर यांचं बुक रेफर करायचं. त्यानंतर फार्माकोग्नोसिससाठी गोखले, कोकाटे आणि पुरोहित हे बुक रेफर करायचं. त्यानंतर बायोकेमिस्ट्री आणि क्लिनिकल पॅथॉलॉजीसाठी चौधरी आणि कुलकर्णी हे बुक रेफर करू शकता. त्यानंतर 5वा सब्जेक्ट हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसीसाठी तुम्ही डॉक्टर SB बिसे आणि AV यादवचं बुक रेफर करू शकता. त्यानंतर ह्युमन ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजीसाठी SB बिसे आणि AV यादव हे बुक बेस्ट आहे. त्यानंतर फार्मास्युटिक सेकंडसाठी फार्मास्युटिक बाय RM मेहता हे बेस्ट बुक. त्यानंतर फार्मास्युटिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी ऑर्गॅनिक फार्मास्युटिकल केमिस्ट्री महाडिक आणि कुचेकर यांचं बुक हे बेस्ट आहे. त्यानंतर फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्ससाठी फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स बाय BS कुचेकर हे बुक चांगलं आहे. त्यानंतर फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजीसाठी तुम्ही फार्मॅकोलॉजी टॉक्झिकोलॉजी बाय काळे अथवा फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी बाय डॉक्टर AV यादव यापैकी कोणतेही एक बुक रेफर करता. त्यानंतर हॉस्पिटल आणि क्लिनिकल फार्मसीसाठी डॉक्टर AV यादव आणि BV यादव यांचं बुक रेफर करू शकता. त्यानंतर ड्रग स्टोअर अँड बिझनेस मॅनेजसाठी ड्रग स्टोअर आणि बिझनेस मॅनेजमेंट बाय RM मेहता हे बेस्ट आहे. त्यानंतर ऑदर मीन्स लाईक मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी आणि शॉर्ट नोट्ससाठी आयदर तुम्ही रिव्ह्यू फार्मसी बुक बाय लीला प्रभाकर यूज करू शकता और ड्रग इन्स्पेक्टर अँड फार्मसिस्ट इंट्रा एक्झामिनेशन बाय PUB पब्लिकेशन हे बुकसुद्धा रेफर करू शकता. तर स्टडी करताना कोणत्या गोष्टी कन्सिडर करायच्या. फर्स्ट, प्लॅन युअर स्टडी वेल. प्लॅन करायचा, कॉन्फिडन्स आणि कंटिन्युटी पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे स्टडी करच्या वेळेस. त्यानंतर रिव्हिजन आणि ग्रुप डिस्कशन हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. अँड सर्च अँड कलेक्ट. काही अडचण आल्या तर सर्च करून प्रॉब्लेम त्याच वेळी सॉल्व करायचा. देन ट्राय टू मार्क पॉईंट इन बुक वाईल फर्स्ट रीडिंग करताना हायलाईट करायचं आणि सेकंड रीडिंगला हे तुम्हाला इझी जाऊन जाईल. त्यानंतर आमचा ग्रुप फार्मा फ्युचर हे या एक्झामसाठी स्टुडंटला गाईड करणार आहे थ्रू टेस्ट सिरीज ऑन ऑल गायडन्स विथ शॉर्ट नोट्स ऑल्सो. आम्ही त्यात डेली 10 क्वेश्चन, डेली 1 क्लासिफिकेशन फ्रॉम फार्मॅकोलॉजी, डेली फिजिकल and chemical property of one drug from chemistry, that is pharmaceutical chemistry, daily 1 pharmacognostic drug आणि डेली 2 टेबल फ्रॉम फार्मास्युटिक्स आणि अदर सब्जेक्टमधून प्रोव्हाइड करणार आहोत. त्यानंतर आमचा ग्रुप हे ऑनलाईन टेस्ट सिरीज घेणार आहे इच सब्जेक्टसाठी. मीन्स टोटल 12 टेस्ट हे फार्मसी रिलेटेड क्वेश्चन होणार आहेत. आणि देन त्यानंतर 4 ते 5 हे नॉन टेक्निकल मीन्स मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित आणि जनरल नॉलेजमध्ये होणार आहे. टोटल असे 20 क्वालिटी टेस्ट होणार आहेत. त्यानंतर आम्ही शॉर्टकट स्टडी मटेरियल हे पण देणार आहोत. तर जे कोणी इंटरेस्टेड आहेत आणि जे या स्टडीचं प्रिपरेशन करणार आहेत त्यांनी या
खालच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा. ते मीन्स 8554837018. जस्ट व्हॉट्सअपवर एक मेसेज करून द्या. त्यानंतर आमच्या चॅनलवरचे अपकमिंग व्हिडिओ. फर्स्ट, हाऊ टू स्टडी फार्मास्युटिक फॉर फार्मासिस्ट एक्झाम with proper reference book. Then how to study for pharmaceutical chemistry pharmaceutical exam. Then how to study pharmacognosy for pharmacist exam. Then pharmacology for pharmacist exam. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि शेअर करा. तुमचे जे फ्रेंड आणि कोणी प्रिपरेशन करत असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ युजफुल असेल. थँक्यू.